राष्ट्रमाता जिजाऊ ज्ञानमाता सावित्रीबाई फुले आणि ज्यांनी तुम्हा सगळ्यांना माणूस म्हणून खऱ्या अर्थाने जगण्याचा अधिकार दिला ते संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीचरणी वंदन करते. खरं तुम्ही म्हणाल हा कार्यक्रम राजकीय नाहीये, मग ह्या असं कशा काय बोलतात? त्याचं कारण आहे, जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. आमच्या लोकांना या इतिहासाची जाण असली पाहिजे आणि या अनुषंगाने आज व्यासपीठावरती विद्यार्थी देवो भव या अतिशय सुरेख पुस्तकाचं प्रकाशन सोहळा होतोय. हा प्रकाशन सोहळा संपन्न होत असताना इथे उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र घागस, पत्रकारितेमध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे पण आमच्या लोकांना त्याची जाण नाही. दादा, हे आमचं दुर्दैव आहे की आमच्या भागातली एवढी मोठी मोठी व्यक्तिमत्व आज केवळ आमच्या जिल्ह्यात नव्हे, राज्यात नव्हे, देश पातळीवर उत्कृष्ट काम करतात आणि त्यांच्याविषयीची जी जाण आहे ती आमच्या मनात नाही. असं एक मोठं व्यक्तिमत्व पत्रकारितेमधलं ते म्हणजे महेश दादा. आपण पत्रकारांनी कसं असावं आणि एक पत्रकार काय करू शकतो हे ज्यांनी गारगाव परिसरात तरी नक्की ठोकून सगळ्यांना दाखवलंय ते मशालचे संपादक पत्रकार शरद पाटील, ज्येष्ठ पत्रकार अशोक पाटील, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले शंकर पाळवे गुरुजी, साहित्य क्षेत्रातलं एक अवलिया नाव आमच्याच भागातलं ते म्हणजे विजय जोगमार्गे सर, ज्यांनी हा अतिशय सुंदर कार्यक्रम इथे घडवून आणला. जी काळाची गरज होती आणि असे कार्यक्रम आज गावोगावी झाले पाहिजेत, तरच आमचं साहित्य टिकेल, तरच आमचे संस्कार टिकतील आणि तरच आमची संस्कृती टिकेल. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचे दोन्ही आयोजक श्रीयुत विकास डोहाळे आणि त्याचबरोबर डॉक्टर किशोर डोहाळे, मंचासमोर उपस्थित असलेल्या आजच्या सत्कार मूर्तींच्या सौभाग्यवती जयश्री आई आणि ज्यांच्यासाठी हा संपूर्ण घाट ज्यांनी आपल्यासाठी घातला ते या पुस्तकाचे लेखक, अतिशय आदर्शवत असं ज्यांचं चारित्र्य आणि चरित्र आहे असे सन्माननीय पुंडलिक डोहाळे गुरुजी, मंचासमोर बसलेली सगळी व्यक्तिमत्व, त्यांचे आप्तेष्ट, हितचिंतक आणि केवळ गुरुजींच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे नागरिक हो. पुस्तक मलाही हातात मिळालं नाही, ते आज मला मिळालं. दादा पाटील साहेब, तुम्ही असं समजू नका तुम्हाला वाईट टाकलंय. वाईट माणूसही लोकांना कधी कधी आवडतो आणि त्याचं आज उदाहरण आहे की तुम्ही मंचावर आहात. परंतु मी पुस्तक हातात घेतल्यानंतर त्यातलं जे मुखपृष्ठ उलटल्यानंतर जे वाक्य वाचलं ना ते माझ्या हृदयाला भिडलं गुरुजी. ते वाक्य असं आहे, समाज हितातून आत्महित जपणाऱ्या माझ्या सर्व समाज बांधवास. किती सुंदर वाक्य आहे. म्हणजे केवळ वाक्य सुंदर नाही आहे, त्या वाक्यामध्ये गर्भितार्थ भरलेला आहे. गुरुजींची अपेक्षा आपल्याकडून अशी आहे की आपण समाज बांधव आहेतच, पण हे समाज बांधव समाज हितातून आत्महित जपलेले असले पाहिजेत. आज लोक आत्महितातून करता आलं तर समाज हित करण्याचा प्रयत्न करतात एवढंच आणि दाखवतात एवढं सोशल मीडियाच्या माध्यमातून. आणि त्यामुळे हे वाक्य हृदयाला भिडणारं आहे, समाज हितातून आत्महित जपणाऱ्या माझ्या सर्व समाज बांधवास. मला खरंच आश्चर्य वाटतं. म्हणजे आज अनेक प्रकारच्या सुखसोयी सगळ्यांच्या घरामध्ये विलसत आहेत. आज आम्ही सुखवस्तू आहोत. कमीत कमी 2 वेळेच्या जेवणाची भ्रांत आम्हाला नाही, पण जेव्हा 2 वेळेच्या भ्रांत जेवणाची होती आणि त्यावेळेला तांदूळही मिळत नव्हता, मला वाटतं मिलोचा गहू यायचा आणि या लाल रंगाची ती मिलोची पेळ आमची लोक म्हणजे त्या काळातली ही जी पिढी आहे ती पिढी खाऊन पिऊन त्या पद्धतीनं जगली तगली आणि त्यांनी आपल्या विचारांचं प्रतिबिंब समाजावर पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यातलं या भागातलं, या जिल्ह्यातलं, आपल्या भागातलं एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे पुंडलिक डोहाळे आहे असं मला वाटतं. गुरुजी, शिक्षणाची सोय नसताना आपल्या लोकांनी जी झीज घेतली आणि मला जेव्हा वाडा तालुक्यामध्ये मी पाहते, आज राज्यभर या महामंडळाचे अध्यक्ष असल्यामुळे दौरे करते, त्यावेळेला प्रत्येक भागाचा झालेला विकास पाहते. वाड्याकडे पाहताना मला थोडंसं वाईट वाटतं की ज्या पद्धतीने तो व्हायला हवा होता तो कसा विकास केवळ वाडा नव्हे, आता संपूर्ण पालघर जिल्ह्याचा विकास आजपर्यंत झाला नाही. तुम्ही जर कोकण सोडून घाटावर चला
तो कोण पक्षाचा आहे आणि कोणत्या भागाचा आहे हा विचार नाही. लोकप्रतिनिधींनी आपल्या भागाचा विकास कसा करावा याची मूर्तिमंत उदाहरणं त्या ठिकाणी जेव्हा पाहते तेव्हा खरंच आम्ही मागासले आहोत याचं दुःख वाटतं. मला दुःख वाटतं की आम्ही मागासले आहोत. पण त्याही काळात ज्यांनी शिक्षणासाठी हाल अपेष्टा सोसल्या, माहित नाही शिक्षणाचं महत्व होतं की नव्हतं, पण 4 बुकं तरी शिकली पाहिजे अशी त्या काळची जी पिढी होती त्यांनी घेतलेल्या शिक्षणाच्या अनुषंगाने आज आम्ही भले विकास त्या माध्यमातून झाला नसेल तरीही मनाने श्रीमंत असलेली काही माणसं या ठिकाणी आपण पाहतो. ज्याचं कारण हे आहे की शिक्षणाचं महत्व त्या काळात या सगळ्या मंडळींनी आपल्यामध्ये बाणवलं. त्या पद्धतीने शिक्षण घेण्याचा विकास आणि प्रयत्न केला. गारगाव खरं तर वाड्यापासून तसा अर्धा तास लागतो आजही. म्हणजे मी आता येताना आज पाहिलं तर अर्धा तास मिनिमम या ठिकाणी येताना लागतो. आणि आज बरंचसं सुटसुटीत झालंय. म्हणजे रस्ता वगैरे आज आहे. ज्या काळात गुरुजी तुम्ही असाल, मला कल्पना आहे की त्या काळात रस्ते हा प्रकारच नसेल. शेताच्या बांधावरून जाणारी वाट म्हणजे आमचे रस्ते. आणि त्या काळात त्या पद्धतीने शिकवून या सगळ्या मंडळींनी स्वतः तर शिकलेच, परंतु ते शिकताना आपला शिक्षणाचा कमीत कमी आपल्या गावाला आणि गावातल्या विद्यार्थ्यांना उपयोग झाला पाहिजे ही भावना जपली. आज असं म्हटलं गेलं की आजच्या कार्यक्रमामध्ये अनेक गुरुजी आहेत, अनेक मास्तर आहेत, अनेक सर आहेत. या सरांनी, या मास्तरांनी, या मॅडमनी हा विचार आपल्यापर्यंत आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची आज आपली गरज आहे. पीठ सारखा भाग असेल की जो खूप डोंगराळ आणि खडकाळ आतमध्ये भाग आहे, पण तिकडे पण बघितलं तर घरोघरी शिकलेली मंडळी आहेत. कुणी आज गुरुजी आहे म्हणजे त्या काळातले, कुणी आज फॉरेस्टर म्हणून काम केलेलं आहे, कुणी मुंबईला जाऊन काहीतरी त्या ठिकाणी चरितार्थ चालवलंय. त्या काळामध्ये सगळ्या सुखसुविधा नसताना आणि आज आमच्याकडे सगळं आहे, पण सगळं असताना आम्ही फक्त आमच्या मोबाईलवरती एक असं करत जातो किंवा असं करत जातो, याच्याशिवाय आम्हाला दुसरं काही करता येत नाही. सकाळी उठल्यावर आमची माऊली सुद्धा झोपेतून चाचपडताना बघते आधी माझं ते कुठे गेलं आणि तिकडनं आमचा दिवस सुरू होतो. मला वाटतं ही शोकांतिका आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे गुरुजी आपल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं हे तर आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. पण आपल्यासारखी जी मंडळी आज गावोगावी प्रामाणिकपणे, निर्लसपणे, निस्वार्थीपणे काम करतात, त्या प्रत्येकाचा गुणगौरव होणं आणि तो समाजानं करणं ही सुद्धा आज काळाची गरज आहे असं मला वाटतं. जसं शरद पाटील तुम्ही म्हणालात की मला का बोलवलं मला माहित नाही, आणि महेश दादांनी सांगितलं की मला यासाठी बोलवलं की पत्रकार म्हणजे काय, नाही का, हे त्यांनी उदाहरण दिलं. तसं मलाही वाटलं की मला का बरं बोलवलं, कारण खरंच मी गुरुजींना याच्यापूर्वी नाही पाहिलं. आज मी पहिल्यांदा पाहिलं आणि मी आज खूप भाग्यवान आहे की माझ्या एका बाजूला महेश दादा आणि एका बाजूला गुरुजी बसले आणि मला मध्ये बसण्याची संधी मिळाली. मी खूप भाग्यशाली आहे. आणि गुरुजी प्रत्येक पुस्तकाचं त्यांना जे जे आवडलं ते मला दाखवत होते की हे असं मी इथे लिहिलंय. म्हणजे आपलं बाळ हे किती सुंदर आहे, ते किती निकोप आहे, ते किती चांगलं आहे हे त्या बाळाचे आई बाबाच सांगू शकतात. तसं मातृतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे पुंडलिक गुरुजी. त्यांनी त्या पद्धतीने मला समजावून सांगितलं. पण मला असं वाटतं की कदाचित मी शिक्षिका पूर्वाश्रमीची आणि म्हणून तो एक शिक्षक आणि गुरुजी असा काहीतरी एक आपण म्हणतो ना की कर्मधर्म संयोग या माध्यमातून डॉक्टर डोहाळेंनी या ठिकाणी आमंत्रित केलं असेल. कारण मी स्वतःला राज्यमंत्रीपेक्षा कार्यकर्तीच समजते. मंत्री वगैरे असलं की डोक्यामध्ये वेगळी हवा जाते आणि ती जाऊ नये, आपले पाय कायम जमिनीवर राहावे आणि आपले पाय मातीचे असावे या भावनेनं कार्य करत असताना मला असं वाटतं की आज मला या अनुषंगाने इथे बोलावलं. महेश दादा, आपण उल्लेख केला माणूस बदलला. माणूस बदलला तुम्ही म्हटलात की ज्या पद्धतीने आज ग्लोबल वॉर्मिंग आणि इतर सगळ्या गोष्टी, धुळ्यामधलं 3% आलेलं हे तापमानाचं बदल, म्हणजे निसर्ग बदलत असताना आम्ही निसर्गाला दोष देतो, पण माणूस बदलला तर ते सुद्धा बोलणं आज गरजेचं आहे. म्हणजे आपण सगळी शेतकरी मंडळी आहोत, त्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी जनावरांना जास्त खाऊ नये म्हणून आम्ही जनावरांच्या तोंडावर मुसक्या बांधत होतो. पण निसर्गाशी वागताना आम्ही कुठेतरी चुकलो आणि म्हणून निसर्गाने जनावरांच्या मुचक्या सोडल्या आणि माणसाच्या तोंडाला आणून बांधले. त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण करणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. त्या संदर्भातल्या अनेक गोष्टी गुरुजींनी आपल्या या विद्यार्थी देवो भव मध्ये लिहिलेल्या आहेत. पुस्तकाचं चाळत ज्या वेळेला होते त्यावेळेला 2-3 गोष्टी, हे पुस्तक पूर्णच सगळं चांगलं आहे,
पण 2-3 गोष्टी मनाला भावल्या. त्याच्यामध्ये एक वाक्य आहे. ते वाक्य असं आहे की जोपर्यंत मी कोणता व्यवसाय करत नव्हतो किंवा मला शिक्षक म्हणून रुजू झालो नाही, गुरुजी म्हणून रुजू झालो नाही, तोपर्यंत मांदेली, बोंबील, सुकट जे काही असेल ते परिसरात जाऊन विकायचा व्यवसाय मी केला. आणि ज्या दिवशी मी गुरु झालो त्या दिवशी त्या व्यवसायाला तिलांजली दिली. याचं कारण असं होतं की माझं पूर्ण फोकस्ड लक्ष हे माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत असलं पाहिजे. मगाशी कोणीतरी भाषण केलं गुरुजी आपल्याच कोणत्या तरी विद्यार्थ्यांनी, आणि त्यांनी म्हटलं की ज्या वेळेला मोबाईल शाळेमध्ये वाचतो तो शिक्षक मोबाईल घेतो आणि त्यावेळेला किती रेती किती विटा मला कळत नाही. त्यावेळेला जेव्हा गुरुजींनी त्यांच्या व्यवसायाला म्हणजे शिक्षकीमध्ये जेव्हा प्रवास केला, जेव्हा सुरुवात केली, त्यावेळेला 30 रुपये वगैरे पासून काहीतरी आपलं मानधन, आपला पगार त्यावेळेला तसा होता. आज आमचे सर, आज आमच्या मॅडम 35 ते 50 हजाराच्या पेक्षा जास्त पगार घेतात आणि तरीही त्यांना चरितार्थ चालवण्यासाठी साईड बिझनेसची गरज लागते. या ठिकाणी ती गोष्ट मला अधिकृत होते. आणि म्हणून गुरुजी, म्हणून तुमच्या कार्याला सलाम. की पोटाला चिमटा काढेल पण माझ्या विद्यार्थ्यांकडे असलेलं माझं लक्ष मी बाजूला करून देणार नाही. हे धाडस, आणि ते धाडस मी कोणत्या अर्थाने म्हटलं की बाकी सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग माणसाला आणता येत नाही. त्या काळात सुद्धा तुम्ही ते धाडस केलंय. ज्या वेळेला मी इथे आलेल्या आणि ज्यांनी ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्या सगळ्यांचं मनोगत ऐकत होते, त्यावेळेला आजकाल टीव्हीला एक जाहिरात येते, माझं बाबा. तुम्ही पाहिली असेल कदाचित. मला असं वाटलं की असं एक दुसरं पुस्तक निघावं, माझं गुरुजी. आणि ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी येऊन आपलं मनोगत व्यक्त केलं आणि ज्यांना ज्यांना मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली नाही त्या प्रत्येकानं त्या माझं गुरुजी या पुस्तकामध्ये व्यक्त व्हावं. तो एक मोठा लेखसंग्रह होईल आणि मला वाटतं आपल्या संपूर्ण या भागातल्या इतिहासला लेखाजोगा मांडणारा, गुरुजींच्या विषयी आपलं प्रेम, आपला आदर आणि आपण कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं वाहिलं पाहिजे या पद्धतीचा एक लेखाजोखा निर्माण होऊ शकतो. एरा गबाळ्याचे त्यांनी सांगितलं, साहित्यामध्ये मुसाफिरी करणं म्हणजे एरा गबाळ्याचे काम नव्हे, परंतु व्यक्त होण्याची संधी ही संविधानानं आपल्याला दिलेली आहे. आज जसे या ठिकाणी कुंडली गुरुजी व्यक्त झाले तसे समाजामध्ये गेली अनेक वर्ष काम करणारे ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपली मंडळी आहे त्यांनीही भले एवढं मोठं लिहू नका पण आपले विचार कुठेतरी रेखांकित करणं गरजेचं आहे. महेश दादांनी ज्या पद्धतीने सांगितलं, कारण तो सांस्कृतिक इतिहास असेल, तो एक आर्थिक इतिहास असेल, तो सामाजिक इतिहास असेल आणि आम्ही कुठे होतो आणि आम्ही कुठपर्यंत पोहोचलो अशा पद्धतीचा धांडोळा त्या माध्यमातून घेता येऊ शकेल. मला कल्पना आहे की मुळात वेळ 1 वाजायची होती. गुरुजी वेळेचे खूप पक्के आहेत. प्रत्येकाचं भाषण सुरू होताना ते घड्याळाकडे बघत होते. माझ्याही भाषणाच्या वेळेला त्यांनी बघितलं असेल याची मला खात्री आहे. आणि आपल्या सगळ्यांच्याच पोटाची त्याला जास्त काळजी लागली की इथे आलेलं कुणीही उपाशी पोटी जाता कामा नये. आज आम्ही विचारानं समृद्ध होऊन जात आहोत गुरुजी. आपल्या या मंचावरून आम्ही स्वतः विचारानं समृद्ध होऊन जात आहोत. आमची जी तृष्णा होती, आमची जी भूक होती, असं काहीतरी वाचलं पाहिजे, असं काहीतरी आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, समाजामध्ये आदर्श कुणाला म्हणावं अशी व्यक्तिमत्व भेटली पाहिजे, ती भूक आज काही अंशाने आमची या ठिकाणी शमते असं मला सगळ्यांसमोर सांगताना मनस्वी आनंद होतो. या विद्यार्थी देवो भव म्हणजे आचार्य देवो भव म्हटलं, आम्ही पितृदेवो भव म्हटलं, आम्ही मातृदेवो भव म्हटलं नाही का, परंतु विद्यार्थ्याला देव म्हणणारा हा पहिला शिक्षक, हा पहिला गुरुजी असावा असं मला वाटतं. आणि म्हणून गुरुजींच्या प्रती अतिशय नम्रपणाने माझे आदरभाव प्रकट करत या सुंदर कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करते. समाजामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत, तशाच त्या वाईटही आहेत. वाईटाला नाही म्हणण्याची प्रवृत्ती आपल्याकडे यायला हवी आणि ज्या वेळेला चांगले आहेत त्या चांगल्यांच्या पाठीमागे राहण्याची ताकद परमेश्वरांना आपल्याला द्यावी अशी प्रार्थना करत थांबते. गुरुजींना पुनश्च एकदा सुदृढ, निरोगी, निरामय असं आयुष्य उभयतांना दोघांनाही चिंतते. आयोजकांना मनापासून शुभेच्छा देते आणि हॅट्स ऑफ टू विजय जोगमार्गे सर. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.